सध्या सगळीकडे एकच गोष्ट आहे, गॅस गॅस गॅस. गरिबांपासून अमिरियांपर्यंत, शाळांपासून कॉलेजांपर्यंत जिकडे गॅसचा उपयोग होतो तिकडे सगळीकडे गॅस गॅस गॅस. सगळीकडे गॅसचाच विषय आहे. आता या गॅसवर उपाय म्हणून महाराष्ट्राचे मंत्री छगन भुजबळ यांनी काय प्रतिक्रिया, कशा पद्धतीचं उपाययोजना किंवा कशा पद्धतीने आपण त्याला आळा घालू शकतो, जी काही टंचाई आहे त्याला, या सगळ्या गोष्टींवर त्यांनी खुलासा केला आहे. अगदी शेवटपर्यंत बघा. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे महत्त्वाच्या गोष्टी तुम्हाला नक्कीच बघायला आणि ऐकायला मिळणार आहेत. आता सगळ्यांनाच माहिती आहे, राज्यामध्ये घरगुती गॅस अर्थात LPG ज्याला आपण म्हणतो, लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस, तुटवड्यामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर उतारा काढण्यासाठी आता राज्य सरकारकडनं बाजारपेठेत मोठ्या प्रमाणावर केरोसिन आणण्याची योजना आखण्यात येत आहे. हा तेच केरोसिन ज्याला या सगळ्यांनी हद्दपार केलं होतं, जे की आपल्या 90चे जे काही लोक होते त्यांच्यापर्यंत केरोसिन वाटप होत होतं. 2-2 लिटरपर्यंत केरोसिन आलं होतं. त्याच्यानंतर ते ठप्प करण्यात आलं. आता ह्याच्यावर तोडगा म्हणजे जेणेकरून सामान्य नागरिकांना वेळेवर गॅस सिलेंडर न मिळाल्यास केरोसिनचा तरी वापर ते करतील. आणि याच्यावरच टिप्पणी राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी सोमवारी या संदर्भात विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये निवेदन मांडलं. आता छगन भुजबळ यांनी राज्यातील गॅस टंचाईबाबत भाष्य करताना म्हटले की BPCL, IOCL, HPCL ह्या ज्या काही पेट्रोलियम कंपन्या आहेत यांच्या प्रतिनिधींशी त्यांनी चर्चा केली. राज्यातील घरगुती गॅसचे दैनंदिन उत्पादन 9,000 वरून 11,000 मेट्रिक टन पर्यंत वाढवल्याचे त्यांनी सांगितले. तसंच LPG उत्पादनातील सगळ्या अडचणी दूर करण्याचे काम देखील सुरू असल्याचं त्यांनी यावेळेस सांगितलं. ज्या कंपन्या ते काम करत आहेत, सध्याच्या गॅस टंचाईतून मार्ग काढण्यासाठी घरगुती गॅसच्या उत्पादनाला सर्वाधिक प्राधान्य देण्यात आले आहे. यानंतर सध्या वृद्धाश्रम, स्मशानभूमी यांना LPG उत्पादनामध्ये 100% प्राधान्य दिले जाणार आहे, तर इतर ठिकाणी हे कटौती असणार आहे. औषध उद्योगासाठी आणि संरक्षण क्षेत्रातील उपाहारगृहांना LPG वितरणात 50% प्राधान्य असणार आहे, असंही छगन भुजबळ यांनी सांगितलं. तर आता जर आपण बघितलं तर खूप काही ज्या काही हॉटेल इंडस्ट्री अक्षरशः ठप्प झाली आहे. आता राहिले कोण, तर जे काही इतर लोक आहेत त्यांच्यावर. आता छगन भुजबळ यांनी केरोसिनच्या वापराबाबत भाष्य केले. त्यांनी म्हटले की आपल्याकडे राज्याचा केरोसिनचा भरपूर साठा आहे. उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना केरोसिन द्यायची गरज नाही, असे निर्देश मध्यंतरी न्यायालयाने दिले होते. मात्र आता आम्ही सगळ्यांना केरोसिन उपलब्ध करण्यासंदर्भात न्यायालयामध्ये कळवले आहे. त्यानुसार केरोसिन डीलर्सही केरोसिन देऊ शकता. मात्र मध्यंतरी केरोसिन पूर्णपणे बंद केल्याने केरोसिन डीलरची साखळी तुटली होती. त्यामुळे BPCL, HPCL आणि IOCL हे जे काही पेट्रोल पंप्स आहेत यांच्यावरच डायरेक्टली आता केरोसिन वाटायचं. ज्या पद्धतीने गाडीमध्ये आपण पेट्रोल भरतो, डिझेल भरतो, त्याच पद्धतीने पेट्रोल पंपांवर केरोसिन मिळणार आहे. आता LPG विषय हा केंद्र सरकारचा असल्यामुळे त्यांच्याकडनं सांगण्यात आले आहे की LPGचा जो काही मुबलक साठा आहे तो उपलब्ध आहे, पण रांगा लावणे आणि याच्यामधला जो काही काळा बाजार आहे तो काही कमी होत नाहीये. रांगा तेव्हाच लागतात ज्यावेळेस सप्लाय आणि जो काही पुरवठा आहे आणि मागणीदार यांच्यातली तफावत वाढते. म्हणूनच आता मागणी एवढी झाली आहे पण पुरवठा कमी होत असल्यामुळे याच्यामध्ये तफावत येत आहे आणि म्हणूनच सगळ्या ठिकाणी आपल्याला रांगा बघायला मिळतात. मित्रांनो, केरोसिन आलं तर नक्कीच चांगल्या ज्या काही जुन्या आठवणी आहेत, पण ह्याच्यामध्ये परत ज्यांच्याकडे स्टो तर आता हद्दपार झालेला आहे, बहुतेक लोकांनी भंगारमध्ये दिलेला आहे, त्याचं काय करायचं हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. धन्यवाद.